नमस्कार फ्रेंड्स, हाय हॅलो, कसे आहेत सगळे? मस्त ना? असायलाच हवं मस्त, कारण आपण मस्त तर सगळं काही स्वस्त. तर आज होती वटपौर्णिमेचा दिवस. सर्व महिलांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आज वटपौर्णिमेनिमित्त कोणी कोणी पुरणपोळी नामरस आणि पुरी नामरस बनवलं आहे नक्की कमेंट करून सांगा. तर आपण काय बनवलं आहे बघूया. तर चला बघूया कसं बनवलं आहे ते पण पाहूया. तर आज होती मटकीची भाजी, भात, पुरण आणि आमरस, स्पेशल आमरस. तर कसं बनवलं आहे ते पाहायचं. तर चला पाहूया. इथं घेतली मटकी, त्याला चांगलं 2-3 पाण्यानं कळकळून धुतली. नंतर ठेवले गॅसवर कढईत टाकलं तेल गरम झाल्यानंतर आपण स्पेशल बनवलेला मसाला तो तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला. तर हा बघा स्पेशल मसाला. तर चांगलं तेल गरम झालेलं आहे, मसाला पण त्याच्यात पडलेला आहे. तर चांगला त्याला एकजीव करून चांगलं परतून घेऊया लाल होस्तोपर्यंत. रागानं नाही बरं का. पण इथे एक चूक झाली मात्र. तेलामध्ये कढीपत्ता टाकायचा राहिला. मग काय केलं, सारलं बाजूला मसाल्याला आणि मग थोडं तेल घेऊन टाकला कढीपत्ता तर भाजस तोपर्यंत. इथं चांगला लालसर मसाला भाजलेला आहे. तर म्हणलं मसाले सगळे मिक्स करूया. तर घेतलं इथं लाल तिखट घेतलं, कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि परत एकजीव केलं. ते सगळं भाजल्यानंतर ना थोडंसं पाणी टाकणं तर गरजेचंच आहे. मग पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर ना आता म्हटलं आली बारी मटकी चांगली धुवून पाण्यामध्ये ठेवलेली. आता म्हटलं टाकावी मसाल्यामध्ये. मग मटकी टाकली मसाल्यामध्ये आणि चांगलं त्याला एकजीव करून दिलं. मटकीला लागला सगळा मसाला लागला तरच मटकीला चव. तर बघा मटकीची भाजी आपली तयार होत आहे. इथंच आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. आम्ही किती 3च माणसं खायला, त्याच्यामुळे बघा थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि मस्त म्हणलं लपतपी मटकी करावी. नंतर आली भातावर वारी. पटकन म्हणलं कुकरमध्ये भात लावून द्यावा म्हणून 1 वाटी तांदूळ घेतला, चांगला खळखळ धुवून घेतला त्याला आणि ठेवला कुकरमध्ये. कुकर झाकला आणि लावलं गॅसवरती ठेवला आणि गॅस चालू केला. तोपर्यंत इकडं मटकीला कसे बुडबुडे आले बघा. भात आणि मटकीची भाजी होती तोपर्यंत म्हटलं आपलं देवपूजा आटोपून घ्यावी. देवपूजा केल्यानंतर कसं प्रसन्न वातावरण राहते घरामध्ये. तर इथं केली देवपूजा बघा. देवपूजा झाल्यानंतर ना कसा अगरबत्तीचा वास, सुगंध कसा दरवळतोय सगळ्या घरभर आणि छान छान प्रसन्न वातावरण झालं आहे देवपूजा झाल्यानंतरनं. देवपूजा झाली की कामालाही कसा उत्साह येतो ना तुम्हाला पण. तर म्हटलं आता देवपूजा झालीच आहे तर परत येऊया स्वयंपाकाकडे. तर इथं घेतलं बघा गव्हाचं पीठ, थोडं टाकलं मीठ आणि घेतलं चांगलं त्याला कणकण मळून घट्टसर गोळा केला त्याचा आणि म्हटलं आता पुऱ्या कराव्या त्या. तर वेळ काय थोडासाच होता, त्याच्यामुळं कसं म्हटलं शॉर्टकट मारता येईल बघावं म्हणून इथं कढईत मटकीची भाजी केली. ती कढई चांगली धुवून घेतली आणि ठेवली गॅसवर आणि ते ओतलं तेलाशिवाय पर्यायच नाही पुऱ्यांना. मग ओतलं तेल. इथं मारलं बघा शॉर्टकट. चांगली एक मोठा गोळा घेतला आणि चपातीच लाटून घेतली की त्याची आणि त्याला मस्त डब्बा घेतला आणि डब्यानं गोल गोल आकार दिला. वाटतंय ना चंद्रासारख्या गोल गोल पुऱ्या. तर इथं तेल पण चांगलं गरम झालं आहे आपलं. तर टाकली तेलामध्ये बघा पुरी. तर कशी फुगते बघा. आता फुगायला काय हो, फुगतोय आपण सुद्धा फुगतोय. ते जोक केला बरं का, रागवू नका कोणी. तर इथं बघा चांगली मस्तपैकी पुरी फुगलेली आहे, लाल भडक झालेली आहे फुगून बघा. छान. कोणाला आवडती पुरी नक्की कमेंट करून सांगा. इथं पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या सगळ्या तयार. सगळं स्वयंपाक होतोपर्यंत म्हणलं आता झालाय तर आपण तयार होऊन घेऊया. मस्त तयार झाली. कशी दिसते सांगा बरं. तर इथं बनवला आमरस, शेवटला ठेवला आमरस बनवायचा. आमरस बनवला, सगळा स्वयंपाक रेडी झाला, देवपूजा झाली.
तर म्हटलं आता नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवला आणि गेले वडाची पूजा करायला. तर वडाची पूजा झाल्यानंतर ना आलो घरी. मस्त आमरसावर ताव मारला. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.